गेली 22 वर्ष सह्याद्री सहकारी बँक ही अगदी योग्य प्रकारे पुरुषोत्तम शेठ माने हे चालवत असून याही वर्षी सर्व सभासद पुरुषोत्तम शेठ माने यांनाच मतदान करून विक्रमी मताने सहकार पॅनल निवडून देतील व ही बँक योग्य माणसाच्या हातात दिली जाईल असे मत उत्तर कोरेगाव तालुक्याचे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी व माजी पंचायत समिती सदस्य नाना भिलारे यांनी व्यक्त केले। चला पाहूयात नाना भिलारे काय म्हणतात ते। सहकारी बँकेची निवडणूक लागली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात शेवटच्या टप्प्यात ही रणधुमाळी आलेली आहे। आता आपण आलो आहोत उत्तर कोरेगाव तालुक्यातील या आराबवाडी गावामध्ये आणि पाहणार आहोत कशा पद्धतीने इथला मतदानाचा कल आहे आणि या मतदारांचा कल आहे। सभासद आपल्या बरोबर इथले लोकप्रतिनिधी आहेत नानासाहेब भिलारे, काय मत करतात, कशा पद्धतीनं लोकांना वाटतं की बँक कुणाकडे असावी। सह्याद्री सहकारी बँक जी की हातगाडी कामगार आणि माथाडी कामगारांची अर्थवाहिनी मानली जाते। नमस्कार, काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं या बँकेचा कारभार चालतोय? गेली 22 ते 23 वर्ष पुरुषोत्तम शेठ माने यांची सत्ता आहे या बँकेवरती। थोडक्यात काय मत कराल एक सभासद आणि ज्येष्ठ लोकप्रतिनिधी म्हणून? आता मी या बँकेचा गेले 30 वर्ष सभासद आहे आणि ज्यावेळेला गुलाबराव खोपडे चेअरमन होते त्यावेळेस मी या बँकेचा सभासद झालोय। त्याच्यानंतर पुरुषोत्तम मानेंच्याकडे सत्ता आली, पुरुषोत्तम माने बँकेचे चेअरमन झाले आणि ज्यावेळेस ते पहिल्यांदा उभे राहिले त्यावेळेपासून आम्ही त्यांच्याबरोबरच आहे। म्हणजे आमचं कुटुंब असेल किंवा आमच्या गावातले बऱ्यापैकी मॅक्झिमम सभासद हे पुरुषोत्तम मानेंच्या बरोबर असतात। म्हणजे 14 कोटीची बँक जेव्हा 20 वर्षापूर्वी पुरुषोत्तम माने बँकेत झाले त्यावेळेला 14 कोटीची बँक होती, आज ती 45-50 कोटीच्या आसपास बँक गेलेली आहे। लोक म्हणजे बोलतात की चुकीचं चाललंय। चुकीचं चाललं असतं तर बँक वाढली नसती। पुरुषोत्तम मानेच्या काळात एक भिवंडी शाखा झाली, साताराची शाखा बंद करून त्यांनी ती शाखा सातारला आणली की ती प्रॉफिटमध्ये चालते आणि त्यामुळे पुरुषोत्तम माने असावेत हे मला वाटतं। आणि ह्या बँकेचा माझा बरेच वर्षापासूनचा संबंध आहे। म्हणजे मी शाळेत असतानापासूनचा, माझा नामदेव बापू चेअरमन असतानापासूनचा या बँकेचा माझा संबंध आहे। ही बँक कामगारांची आणि ही बँक आज तरी कामगारांचीच चाललेली आहे। आज जे उमेदवार त्या बँकेत आता जे उमेदवार आहेत सगळे एज्युकेटेड आणि संपूर्ण सगळे उमेदवार हे कामगार क्षेत्राशी निगडीत, त्यांचे वडील त्यांचे आजोबा हे कामगार होते आणि असे सगळे उमेदवार आहेत। त्यामुळे यांनी सगळे एज्युकेटेड आहेत, वेल सेटेड आत्ता जे उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना इथं लोकांनी मतदान करावं। आणि हे बँक आज जी जशी चाललेली आहे, जशी तिची प्रगती होती, म्हणजे 15 कोटीची बँक आणि ह्या बँकेवर आज आता आजची परिस्थिती अशी की आज कामगार वर्ग कमी होत आलेला आहे। गिरणी बंद झाली, गिरण्या बंद झाल्यामुळे तिथला कापड बाजार कमी झाला। त्यामुळे ही बँक त्या काळात जशी होती ती बँक वाढवणं, एवढी म्हणजे 45-50 कोटीपर्यंत बँक नेणं, ह्या परिस्थितीत सुद्धा कामगारांची बँक असताना एवढ्या परिस्थितीमध्ये लोकांना सहकार्य आणि माने साहेबांचं भागातील सर्व म्हणजे कर्मचारी असतील किंवा कर्मचाऱ्यांच्या मुलांना आज ते वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत सुद्धा कामगारांच्या विद्यार्थ्यांना लोन प्रकरण मंजूर करून देतात, त्यांची कामं करतात। त्यामुळे ह्या बँकेवर अजून सुद्धा माने साहेबांचं नेतृत्व राहावं ही माझी अपेक्षा असेल, त्या पद्धतीने राहील ह्यात खात्री आहे मला। सातारोडची शाखा का हलवली असावी? तिथल्या लोकांच्या मोठ्या प्रमाणात एक प्रतिक्रिया होते की सातारोडची शाखा आम्हाला न विचारता घेता ही हलवली आणि सातारला शिफ्ट केली, तिथे एक तरी काउंटर पाहिजे होतं। तुम्हाला काय वाटतंय? नाही, म्हणणं जरी कसं असतं, एखादी शाखा बंद करताना तिथल्या लोकांना तिथली शाखा असणं बरोबर। आज तिथं जागा आहे बँकेची स्वतःच्या मालकीची, तरी पण तिथं जो व्यवसाय झाला पाहिजे होता तो व्यवसाय तिथं होत नव्हता आणि हे संचालक मंडळाने ठरवून केलेला विषय असतो। शेवटी आपण म्हणजे वैयक्तिक मला विचारावं असं मी म्हणणार नाही ना, शेवटी आपण संचालक मंडळ निवडून देतो। त्या संचालक मंडळानं बँकेच्या प्रगतीसाठी किंवा बँकेची शाखा उत्पन्न वाढावं ह्यासाठी ती सातारला नेली आणि त्यामुळे तिथं तिचं प्रगती झालेली आहे। आज सातारची शाखा म्हणजे पूर्वी भाड्यात नव्हती, आज ती प्रॉपर्टी स्वतःच्या मालकीची बँकेची केलेली ना। बरोबर आहे। हाऊसिंगचा विषय राहिला तर आता भोगटा नंबर 2 वरून या 1 वर आली आणि मोठ्या प्रमाणात या काही दिवसांपूर्वी सह्याद्री परिवाराचे सर्व अमित चव्हाण यांच्या माध्यमातून एक जल्लोष करण्यात आला। काय वाटतंय भोगटा नंबर 2, तुम्ही कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? विषय असा आहे की म्हणजे नामदेवराव कदम असतील, आनंदराव भाऊ फाळके असतील, बाबूराव जाधव असतील किंवा त्यावेळेच्या विठ्ठलराव शिंदे वगैरे बरेच मंडळी आहेत तशी, ह्या लोकांनी ती जागा त्यावेळेस वसंतदादा असताना शरद पवारांच्या माध्यमातून ही जागा त्यांनी तिथे मिळवून घेतली। जागा कुणाला मिळाली होती? ही जागा मिळालेली कापड बाजार बोर्डाला मिळालेली। जसं माथाडी बोर्ड आहे शशिकांत शिंदेचे तिकडचं अण्णासाहेब पाटलांचं, तसं हे एक बोर्ड आहे कापड बाजार बोर्ड आणि त्या कापड बाजार बोर्डाला ही जागा कामगारांच्या निवासासाठी खोल्या बांधण्यासाठी जागा मिळाली होती। आज हे 2 वर्ग झालं, ते आज त्याच्यातून कापड बाजाराचा हक्कच संपलेला आहे।
मग उद्या जर समजा कामगारांना खोल्या द्यायच्या असतील, हाऊसिंग सोसायटी देणार का? कामगारांचं तिथं काय राहिलं, हाही विचार होणं गरजेचं आहे. शेवटी कामगारांना दिलेली जागा कामगारांसाठी वापरण्यात द्यावी. बोर्डाची जागा घेऊन हाऊसिंग सोसायटीच्या नावावर केलं, बोगट वर्ग 2 एक करणं हे ह्याच्यासाठी म्हणजे तोट्याच आहे. म्हणजे कामगारांच्या दृष्टीने हा निर्णय फार चुकीचा होणार आहे. हो, तुम्ही ज्येष्ठ आहे, काय वाटते तुम्हाला? गेली 22 वर्ष पुरुषोत्तम माने यांची या बँकेवरती सत्ता आहे. सह्याद्रीमध्ये तुम्ही काम केलंय, सह्याद्री नगरात किंवा मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही अर्थार्जन केले काही वर्षापूर्वी. काय वाटतं तुम्हाला, मुंबईमधनं इथनं गेल्यानंतर कशा पद्धतीनं वावरत असता आणि कसा लाभ होतो या बँकेचा, तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत तर असा विषय आहे, आतापर्यंत त्यांनी बँक चालवली, एक नंबरमध्ये चालवली. त्यांच्याकडे कुठला दुसरा भेदभाव नाही किंवा काय नाही. कामगारासाठी त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. आतापर्यंत त्यांना आम्ही तिथं लहानच असताना आम्ही गेलेलो, त्यांचं आम्ही सगळं बघत होतो. त्यामुळे बँक त्यांच्याकडे सध्या आहे, ती त्याच माणसाकडे राहावी. माणूस योग्य आहे असं एवढंच आम्हाला माहिती आहे. योग्य माणूस, यांनी सांगितलं माणूस योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं? पुरुषोत्तम मानेंकडे बँक असावं यांनी सांगितलं, तुम्ही काय सांगा? निश्चित असायला पाहिजे, कारण बँकेची प्रगती त्या माणसाला वास्तविक माझी त्यांची एक लोकसभेच्या निवडणुकीची भेट झाली होती. त्यावेळेस बँकेची नुकतीच निवडणुकीचं चाललेलं लागेल असे, त्यावेळेस त्यांनी स्वतःहून बँकेतून बाहेर पडण्याची इच्छा प्रकट केली होती. पण माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्यांना एकच सांगितलं, साहेब ठीक आहे तुम्ही बाहेर पडताय ना, काय हरकत नाही, पण तुम्ही योग्य विचारांच्या हाती बँक द्या आणि मग तुम्ही त्यातनं रिटायरमेंट घ्या. तोपर्यंत तुम्ही यातनं जेवढं वाढवलेलं आहे हे असं सोडू नका. हे मी किंवा माझ्या बरोबर आणखी होते, शंकरराव गोडसे होते, मला वाटतं आमच्या जळगावच्या रवी माने सुद्धा होती त्यावेळेस. मग त्यांनी त्यांची भूमिका, त्यांना ऍक्च्युली तसं बँकेपासून ते स्वतःचा वेळ घालवतात, बँकेतून त्यांना उत्पन्न काय, शेवटी ते एक व्यावसायिक आहेत. त्यांनी व्यवसाय असताना सुद्धा त्यांनी इतकं म्हणजे स्वतःचा लॉस करूनच बँक चालवतात. म्हणजे व्यावसायिक शक्यतो कोण करत नाही असं, जो तो आपण उद्योगधंदा बघत असतो. परंतु त्यांनी उद्योगधंदा न बघता एक सर्वसामान्य कामगार जो आपल्या भागातला आहे तिथं, आणि त्या भागातल्या कामगारांचं हितासाठी किंवा त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी म्हणून, आणि ह्या कामगारांनी त्यांना तिथे बँकेत आणलेले. ते स्वतःहून कधी बँकेला इच्छुक नव्हते. म्हणजे गुलाबराव खोपडे असताना जयवंतराव पिसाळची सत्ता आणायला सुद्धा पुरुषोत्तम मानेच होते, आणि जयवंतराव पिसाळला घालवायला सुद्धा ह्याच लोकांनी पुन्हा पुरुषोत्तम माने स्वतः उमेदवारी दिलेली. त्यामुळे असं काय त्या माणसाला त्याविषयी आपुलकी आहे, पण पुन्हाच विषय बँकेत स्वतः असावं म्हणून नाही. ती बँक चांगल्या विचाराच्या हातीत राहिली पाहिजे, आणि म्हणून त्यांनी आता उमेदवारी केली असं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला? तुम्हीही सह्याद्री बँकेचे सभासद आहात. थोडक्यात काय वाटतं की आता निवडणूक आहे, 18 तारखेला मतदान आहे, थोडक्यात काय सांगाल की सह्याद्री बँकेची निवडणूक लागली, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की माने साहेब निवडून येतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आमच्या कठीण प्रसंग असतो त्यावेळेला आम्ही कर्ज मागायला जातो तिथे, तर माने साहेब स्वतःहून म्हणतात की पैसे तू कशासाठी वापरतोय किंवा काय करणार आहे एवढ्या पैशाचं. तर त्यावेळेला ती सांगतात चांगल्या कारणाला पैसे वापर, म्हणजे असं नाही असं कर, तसं नाही तसं कर, ह्याचा पैशाचा उपयोग व्यवस्थित कर. आणि ते ज्या वेळेला आम्ही तिथे जातो त्या वेळेला आम्हाला ते सहकार्य करतात. म्हणजे आत्मीयतेने विचारतात तुम्हाला? आत्मीयतेने ते विचार, कर्ज घेतलेला पैसा योग्य रीतीनं वापरला जावा ह्याची तुमची काळजी घेतात त्यांची. त्यामुळे तुमचं प्रेम माणसावर आहे. मी नवीन रजिस्टर झाले असताना त्यावेळेला मला कर्जाची म्हणजे आवश्यकता भासली, तर त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो. तर मला नवीन कर्जदार म्हणून मला आहे ना, तर ती म्हणजे बाकीची सगळी माणसं म्हणत होती की तुम्हाला 25,000 रुपयेच कर्ज भेटेल. पण मी माने साहेबांच्याकडे गेलो, माने साहेब म्हणाले की मी नाना भिलारांचा पत्नी आहे, तर त्यांनी मला लगेच 50,000 रुपये मंजुरी दिली. ह्याच्यामुळं कसं आहे, थोडक्यात म्हणजे सांगण्याचा महत्वाचा विषय म्हणजे कसं आहे, गोरगरिबांना हा माणूस सांभाळणारा आहे, सहकार्य करणारा आहे, म्हणजे पुरुषोत्तम माने शेठ. तुमचा थोडक्यात कल याही वर्षी पुरुषोत्तम माने शेठ यांच्याकडेच आहे. होय, पुरुषोत्तम माने निवडून 100% सहकार पॅनल निवडून येणार, अगदी आत्मविश्वासाने सांगतो मी. ज्येष्ठ लोकप्रतिनिधी नानासाहेब भिलारे यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणात चांगल्या लोकांच्या हातात ही बँक असावी असं वाटत होतं, म्हणून पुन्हा पुरुषोत्तम माने यांना एक हाती सत्ता देण्यात आली. आणि वेळोवेळी आम्हीही आग्रह करून पुरुषोत्तम माने यांनाच या पॅनलचा आग्रह करण्यात आला आणि आग्रह धरला की या निवडणुकीतही आपणच पॅनल टाकावा, आणि तसं त्यांनी मान्य केलं. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, आराबवाडी.